हाय हॅलो सर्वांना, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहोत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आम्ही चाललो होतो बाहेर बाहेर म्हणजे चाललो होतो आज आम्ही देवाला. चला मी तुम्हाला दाखवते पण आज आम्ही कुठं चाललेलो आहे. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल की आपण कुठं चाललो होतो. आणि कोणाकोणाला ते माहिती आहे ते पण मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे हा. शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघतच राहा. खूप 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 मस्त. आणि तिथं वातावरण पण इतकं मस्त होतं ना. आम्ही कुठं गेलो होतो चला मी तुम्हाला दाखवते, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला अजून याच्यामध्ये ह्या ब्लॉगमध्ये खूप सारं काही काही बघायला भेटणार आहे. न स्किप करता शेवटपर्यंत असंच आपल्या चॅनलवरती जॉईन राहा. कोणीही व्हिडिओला मध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. आजचा दिवस खूप मस्त आणि खूप एन्जॉय झालेला आहे. आज आपला नक्कीच हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि हा सोमवारी पोस्ट होत आहे. त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. खूप खूप धमाल केली आम्ही, खूप एन्जॉय केला. सगळं काही ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला शेवटी बघायला भेटणार आहे. त्याच्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. कोणीही मधी ब्लॉग बंद करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा इथं आहे आनंद ऋषी हॉस्पिटल. कोणाकोणाला माहिती आहे अहिल्यानगरमधलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा रोड कोणता आहे ते पण एकदा कमेंटमध्ये ज्याला माहिती आहे त्यांनी सांगावे. आजचा ब्लॉग एकदम मस्त झालेला आहे. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. मी तुम्हाला सगळ्या पुढच्या क्लिप याच्यामध्ये दाखवते. ह्याच ब्लॉगच्या शेवटी एंडिंगला सगळं काही तुम्हाला बघायला भेटणार आहे. बघा आजचा व्हिडिओ किती सुंदर झालेला आहे आणि खूप मस्त आहे आजचा व्हिडिओ. नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला माझे असेच नवनवीन ब्लॉग बघायला भेटणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत जा. आणि खूप सगळं काही मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते, खूप सारा एन्जॉय असतो. तुम्ही शेवटपर्यंत असंच व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तुम्हाला असेच रोजचे नवीन नवीन ब्लॉग येत जाणार आहेत. आता खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते, पण आता कंटिन्यू आपले व्हिडिओ येत राहणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला ऑलवरती सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन ब्लॉग आपले बघायला भेटतील. आणि आमच्या अहिल्यानगर कसं आहे काय आहे तुम्हाला सगळे अहिल्यानगरबद्दल ह्या व्हिडिओमध्ये सगळे काही माहिती भेटत जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही ऑलवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतील. आणि तुम्हाला सगळं जे कोणी बघू शकत नाहीत व्हिडिओ, म्हणजे ज्यांना अहिल्यानगर माहिती नाही आहे, त्यांना इथलं काही माहिती नाही आहे, त्यांना व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहत जा. माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम देत जा. व्हिडिओ बघितल्यावर कमेंट पण करत जा, कमेंट करायला विसरत नका जाऊ. लाईक पण करत जा, शेअर पण करत जा. आणि व्हिडिओ कोणत्या गावावरून कुठून बघताय ते पण एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला. आणि व्हिडिओ कसं वाटते तुम्हाला हे पण तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. हे बघा तिकडचं वातावरण कसं होतं. आता आम्ही जिथं चाललो होतो ना, सगळं असं वाळवंटाचा म्हणजे सगळे असे झाडं वगैरे सुकलेले सगळं असं वातावरण होतं तिकडचं. मी व्हिडिओचा मोबाईल आडवाच पकडला होता, तरी पण हे असं का झालं काय माहिती. व्हिडिओ शूट करतानाच व्यवस्थित मोबाईल पकडला तरी पण आडवी क्लिप दिसते. तरी पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि वातावरण बघा ना किती छान झालं होतं. टायमिंग होता 4 4:30चा आणि पूर्ण असं वातावरण वेगळंच झालेलं होतं. इतकं भारी वातावरण वाटत होतं. त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये सगळं काही याच्यामध्ये दाखवलं आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. खूप भारी व्हिडिओ आहे, पुढं याच्यापेक्षा पण छान आहे बघण्यासारखं. तुम्हाला अजून आवडेल. मस्त मस्त व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. आणि हा रोड कोणता आहे ते पण एकदा कमेंटमध्ये सांगा, कोणाला माहिती असेल तर. कोणी पण ह्या रोडचं असेल तर त्यांना नक्कीच माहिती असेल. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आपण कुठं गेलो होतो, आम्ही कुठं गेलो होतो फिरायला. बघा किती भारी वातावरण आहे तिथे. हे बघा आता आम्हाला जिथं जायचं होतं आम्ही तिथं थोड्याच वेळात पोहोचणार होतो. आणि बरोबर आमच्या घरापासून 1 तासाच्या अंतरावरतीच होतं, पण खूप भारी आणि एकदम प्रसन्न आणि इतकं छान वातावरण आणि इतकं भारी होतं ना तिथं. मी तिथली क्लिप, आम्ही जिथं गेलो होतो तिथली क्लिप सगळ्या ॲड केलेल्या आहे त्याच्यामध्ये. खूप खूप छान होतं. आणि ते मंदिर आहे आपण जिथं चाललेलं आहोत ना, तिथं आपण चाललेलं आहे ते मंदिर आहे, ते सगळ्यांनाच माहिती असेल बहुतेक. मला तर वाटतंय की जे अहिल्यानगरच्या आसपास राहतात त्या लोकांना सगळ्यालाच माहिती असेल मी जिथं चालले असेल. आणि हा रस्ता तर माहितीच असणार सगळ्यांना 100% की कुठला आहे काय आहे. आणि रोड म्हणजे टायमिंग आता वाजले होते 4:45. इतकं भारी वातावरण झालं होतं ना, इतकं सुंदर. आणि शूट घेताना पण मी खूप सारे छोटाले रील्स पण शूट केलेले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा. आणि हा ब्लॉग लगेच पोस्ट होणार आहे
त्याच्यासाठी जाऊन आत्ताच बेल आयकनला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अजून नवनवीन माझे डेली रुटीनचे व्हिडिओ, अजून एकदम भारी भारी व्हिडिओ सगळे रोजचे रोज पोस्ट होत जाणार आहेत. तुम्ही घर बसल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होणार आहेत आणि घर बसल्या तुम्हाला सगळं काही बघायला भेटणार आहे. त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या तुमचं. सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, मध्ये स्किप कोणीही करायचा नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडतात का माझे असे नवनवीन ब्लॉग बघायला? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि बघा किती सुंदर मस्त वातावरण, रम्य एकदम भारी वातावरण होतं. आणि म्हटलं आम्ही गेलो तिथं, आमचं दर्शन पण इतकं छान झालं ना. आम्ही गेलो होतो देवाला, तिथं काळभैरवनाथाचं मंदिर आहे. त्या गावाला वाकोडी नाही वाळवणे असं गावाचं नाव आहे ते. आता माझ्या मिस्टरांना म्हणजे त्यांना माहिती, जास्त मला नाही माहिती तिकडचं. आणि मग आम्ही इतकं भारी दर्शन झालं ना. तिथं देवाचं मंदिर होतं. आपण तिथं नाही का स्त्रियांना आतमध्ये जाऊन देत नाही, फक्त जेंट्सच आतमध्ये जातात त्या मंदिरात. सगळ्याला कोणाकोणाला माहिती नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा. मला तरी नाही माहिती, मी गेलेले याच्या अगोदर पण गेलेले, आता नेक्स्ट टाईम पण म्हणजे माझी 2 वेळा झाले तिथं जाऊन आलेली. पण खूप मस्त मंदिर आहे ते. आणि त्या मंदिराचं आत्ता काम झालं आहे ना, तर इतकं भारी वाटतंय ना त्या मंदिरामध्ये. इतकी गर्दी असते तिथं, पण आम्ही काल गेलतो ना त्यावेळेस थोडी गर्दी कमी होती, पण खूप छान. आणि तिथं ना जास्त व्हिडिओ वगैरे नव्हते घेऊन देत ते लोक, पण तरी पण मी बऱ्याचशा गोष्टी ह्याच व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे आणि ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला पण भेटतील. नक्की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि चला मी तुम्हाला आता मंदिर दाखवते. आणि इथं भरपूर ट्रॅफिक लागली होती आणि डायरेक्ट मी मंदिराचा शॉट घेतला आहे. बघा आता आपण मंदिरामध्ये चाललेलो आहोत, माझे मिस्टर चाललेत माझ्या समोरच. आणि आता आपण इथून मंदिराची एंट्री केली. इथं ना देवाचंच आहे, हे काय आहे मला पण नाही माहिती बरं का. पण इथं पाया वगैरे पडतात, मी पण इथं पाया वगैरे पडली. ते देवाचंच आहे काळभैरवनाथाचं. इथलं कोणाकोणाला कोण कोण गेलेलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्या देवाला आम्ही गेलो होतो, इतकं मस्त दर्शन झालं ना. माझे मिस्टर आतमध्ये गेले होते, मी तुम्हाला आतमधलं पण दर्शन दाखवते. एकदा नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला बघायला भेटणारच आहे. पुढं पण मी दाखवलं आहे बघा, ते खूप छान, खूप मस्त असं दर्शन. हे बघा इथं शिवाजी महाराजांचं पण होतं. म्हटलं चला सर्वांना महाराजांचं पण दर्शन देऊया. खूप खूप मस्त मस्त. इथं घंटी वाजवली होती. इथून माझे मिस्टर आतमध्ये गेले. म्हटलं आणि जेवढं शक्य होईल तेवढा मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की माझे मिस्टर म्हणत होते की मोबाईल ठेवून दे आणि दर्शन घे, आतमध्ये लेडीजने नसतं यायचं. इथं लेडीज लोक सगळे बाहेर बसतात आणि जेंट्स लोक आतमध्ये जातात मंदिरामध्ये. हे बघा इथं ना मी पण इथं पाया वगैरे पडली आणि माझे मिस्टर आतमध्ये गेले. मग मी इथंच बाहेर थांबली होती आणि इथं थोड्या वेळेसाठी मोबाईल बंद केला होता, कारण तिथले लोक, हे बघा इथले स्त्रियांनी आत येऊ नये. वाचलं का तुम्ही सर्वांनी? हे बघा देवाचं मंदिर, सगळ्यांचं दर्शन भेटेल. किती मस्त वातावरण होतं तिथं, एकदम भारी, खूप मस्त होतं. आणि गर्दी किती पण असली तरी पण स्त्रियांना आतमध्ये नाही जाऊन देत. तिथलं म्हणजे असं आहे की तिथं देवाच्या तिथं फक्त पुरुषांनी जायचं, स्त्रियांनी जायचंच नाही आतमध्ये. असं का काय माहिती नाही बरं का मला, पण नाही जात तिथं असं लिहिलेलंच आहे की स्त्रियांनी आत नाही जायचं. मग प्रत्येक बाई आली की सगळ्या स्त्रिया बाहेरच बसतात. आणि आम्ही पण तिथंच बसलो होतो. म्हणजे अगोदर माझे मिस्टर आतमध्ये गेले, मग मी तिथली सगळी शूटिंग व्हिडिओ वगैरे घेतला आणि मग आम्ही पण तिथं थोड्या वेळ खाली बसलो. मग देवाला गोल राऊंड चक्कर मारला. तिथला थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे मी, तो पण तुम्ही शेवटपर्यंत बघा, दिसेलच तुम्हाला. हे बघा माझ्या मिस्टरांचं दर्शन वगैरे झालं, ते आले बाहेर. मग आम्ही बसलो 5 मिनटं आणि मग निघलो आम्ही. 1 तासामध्ये आमचं दर्शन वगैरे एकदम मोकळं दर्शन झालं. जास्त गर्दी पण नव्हती, काय नव्हती, एकदम मस्त, म्हणजे एकदम छान दर्शन झालं. कधी कधी ना गर्दी असते ना, गर्दीमध्ये दर्शन वगैरे नाही होत. तर आमचं दर्शन वगैरे एकदम मस्त झालं. आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर येऊन तिथं असे स्टूल असतात बसायला, खुर्च्या वगैरे, तिथे येऊन आम्ही बसलो होतो. हे बघा ही मंदिराची इथूनच आतमध्ये जातात आणि आतमध्ये दुसरं मंदिर आहे, त्याचे जायचे रस्ते 2 आहेत त्या मंदिराकडे. ह्या मंदिरातून त्या मंदिराकडे जायचा रस्ता असतो. आणि इथं हारं फुलं वगैरे सगळं मिळतात. आणि मग ज्या लोकांना काही पानं फुलं काय घ्यायचं असेल ते इथून घेतात वगैरे. मस्त आहे, पण एकदम शांत वातावरण आणि खूप भारी.
माझ्या मिस्टरांना तर खूप आवडतं. ते पहिल्यापासून दर संडेला सुट्टी असलं की जात होते, पण आता एवढ्यात वेळच नव्हता भेटत त्यांना. तर ते मला बोलले की चल आपण जाऊन येऊया वाळवण्याला, भरपूर दिवस झाले आपण गेलेलो नाही आहेत. मग आमचं अचानक असं ठरलं, गेलो पण खूप मस्त एन्जॉय पण केला, खूप छान दर्शन पण झालं, एकदम भारी वाटलं. आणि निवांत असं आम्ही बसलो होतो. म्हटलं चला थोडंसं त्यांना म्हटलं चला तुमचा व्हिडिओ पण शूट करते मी. त्यांना पण थोडं व्हिडिओमध्ये घेतलं आहे, नक्कीच बघा कसं आहे. आणि भारी वाटत होतं ना तिथं, व्हिडिओ पण मी शूट करायचं पण चालू होतं. अजून सगळ्या गोष्टी पण नाही का, असं भरपूर दिवसानंतर गेल्यावरती आनंद वेगळाच असतो मनाला. इथं माझे मिस्टर, मग आम्ही मंदिरातून बाहेर आलो आणि मग इथं एक दुसरं मंदिर आहे दत्त मंदिर, त्या मंदिरात पण गेलो. दत्त मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही दर्शन वगैरे, मी दर्शन घेतलं, माझ्या मिस्टरांनी बाहेरूनच घेतलं. आणि तिथं पण मी व्हिडिओ वगैरे शूट केलं थोडासा. तिथंच आहे, त्या मंदिराच्या साईडलाच हे मंदिर आहे. जर कोणी गेलं नसेल तर इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता. मी तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर आणि किती मस्त आहे दत्त मंदिर. आणि दत्ताची मूर्ती तर खूप छान आहे. मी तरी बहुतेक 3 ते 4 वर्षानंतर गेले होते. 4 वर्षापूर्वी गेले ते आणि त्याच्यानंतर आत्ता गेलो काल. खूप मस्त वाटलं आणि दर्शन वगैरे झाल्यावर इतकं भारी वाटलं ना, खूप मस्त वाटलं. तुम्हाला पण असेच नवनवीन ब्लॉग बघायला भेटणार आहेत. आता रोजचे डेली रोज रोज एक करून आपले रोज नवीन ब्लॉग येत जाणार आहेत. तुम्ही असंच कंटिन्यू व्हिडिओ बघत जा, कंटिन्यू माझ्या व्हिडिओला प्रेम देत जा, शेअर करत जा. तुम्हाला माझे असेच व्हिडिओ आवडतील का ते पण एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा. आवडलं असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. त्याच्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. खूप मस्त आहे ते. कसे वाटले माझे नवनवीन ब्लॉग सांगा एकदा कमेंटमध्ये. बघा मस्त दर्शन वगैरे झाले. इकडे झाडे वगैरे, इतकं भारी वातावरण होतं ना तिथं, मला तिथून घरी येऊच वाटत नव्हतं, लय भारी वाटत होतं. आणि मग म्हटलं व्हिडिओचं पण टायमिंग होता ना, बरोबर 5 वाजले होते. इतकं भारी वातावरण झालं होतं, 5:15 आणि मस्त वातावरण झालं होतं. सूर्य पण इतकं भारी झालं होतं ना. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला पण खूप सारं प्रेम देत जा, लॉंग व्हिडिओला पण देत जा. हे बघा आपलं दर्शन वगैरे झालं, आता आपण निघलो होतं. हे बघा मंदिराची बॅक साईड मी दाखवते. हे बघा मागच्या साईडने तुम्हाला मंदिर दिसतच असेल. बघा मी व्हिडिओमध्ये निघताना, आणि आता आम्ही ज्यावेळेस दर्शन वगैरे झाले घरी निघलो होतो त्यावेळेस हे शूट घेतलं होतं मी. आणि आता आम्ही इथं थांबलो होतो सुप्यामध्ये नाश्ता करायला. आणि इथं आम्ही नाश्ता वगैरे केला, चहा, ब्रेड वगैरे, भरपूर काही छान बेकरी प्रोडक्ट इथं खूप छान मिळतात. कोणाकोणाला माहिती आहे, मी इथं चहा, पॅटीस वगैरे असं घेतलं. आणि ते घेताना माझ्या लक्षातच, म्हणजे ते वेळेस आम्ही खात होतो त्यावेळेस माझ्या लक्षातच नाही. मी बाहेर आल्यावर मी म्हटलं अरे व्हिडिओ काढायचंच विसरून गेले. आणि तिथून आम्ही खूप सारे काही खरेदी पण केली, घेतलं वगैरे. केक वगैरे खूप छान भेटतात. सुप्यामधले सगळ्यात प्रसिद्ध दुकान आहेत, सगळ्यांना माहिती असेल सुप्यात खूप भारी भेटतं. आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो आमच्या गावामध्ये. आणि बाहेर आल्यावर म्हटल्यानंतर पाणीपुरी तर काय विषय आहे का, पाणीपुरी कोणाकोणाला आवडत नाही. पाणीपुरी माझी तर खूप फेवरेट आहे. कोणाकोणाला पाणीपुरी नाही आवडत कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी खूप खूप फेमस आणि खूप आवडीची आहे माझ्या पाणीपुरी. आणि मग सगळं जरी खाल्लं तरी, पाणीपुरी खाल्ली तरी छान वाटतं, दुसरं काय नाही दिलं तरी जमतं, पण पाणीपुरी एकदम जीव की प्राण आहे. पाणीपुरी खूप आवडते मला. आम्ही मग पोचलो अहिल्यानगरमध्ये. मग आम्ही तिथं आल्याच्यानंतर पाणीपुरी वगैरे घेतली, मसालापुरी घेतली, शेवपुरी घेतली, माझ्या मिस्टरांना वेगळं मला वेगळं. आणि मग इथं आमचं काही बोलणं पण चालू होतं, पण खूप छान वाटत होतं, म्हणून मग मी इथं पण व्हिडिओ काढला. चला मी तुम्हाला पाणीपुरी पण दाखवते. तो भैया बनवत होता तोपर्यंत मग मी माझा व्हिडिओ शूट करत होते, की म्हटलं चला वेळ पण आहे. आणि तिथं नाही का, मी जिथं बसलो होतं तिथं असं हे पण होतं, वरती झाडं होती, तर ग्रीन कलरची छान दिसत होतं ना, लाईट पण चमकत होते. बघा आली माझी पाणीपुरी. घ्या, कोणाकोणाला पाहिजे पाणीपुरी, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आले नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप खूप छान पाणीपुरी आहेत, इतकी टेस्टी लागती नाही पाणीपुरी. पाणीपुरी कोणाला आवडत नाही असं शक्यच नाही, सगळ्या लेडीजला पाणीपुरी आवडते. मला तर खूप आवडते.